हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चला तर मस्त कुरकुरीत असा चिवडा करूया. मस्त पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार. त्यासाठी बघा पातळ पोहे घेतले, स्वच्छ चाळणीने निवडून वगैरे घेतलेले, चाळून घेतलेत. आणि इथे बघा सगळं साहित्य घेतलेले, डाळ्या, धणे, बडीशोप, काजू बदाम, ड्रायफ्रूट, मनुके वगैरे घेतलेले आहेत. इथे थोडेसे तेल घेतले, बडीशोप, जिरा, ओवा छानपैकी. इथं पातळ पोहे छानपैकी थोडे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे कुरकुरीत असे भाजून घेतले की छान असे परत एकदा चाळून घ्यायचे आणि मग छानपैकी पोह्यांचा चिवडा तयार. तुम्ही कसं बनवता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. की बघा इथपर्यंत असे भाजले की मग असे पोहे जसे तुटले की समजायचे पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. अशा साध्या सिंपल टिप्स असतात, पण त्या व्यवस्थित फॉलो केल्या ना की आपला चिवडाही छान कुरकुरीत आणि चुरचुरीत होतो आणि खायलाही छान लागतो. आता इथे मस्त पोह्यांचा चिवडा पण मस्त करणार आहोत. त्यासाठी बघा मस्त पोहे भाजून घेतलेत. मग इथे मी 2 किलोचे पोहे भाजून घेतलेले आहेत छानपैकी. ते पुन्हा एकदा चाळून घेणं, म्हणजे त्यातला जो चुरा वगैरे तो गाळून घ्यायचा आहे आणि छानपैकी ते तेल गरम करून घ्यायचं आहे. तर तेलामध्ये खोबरं, शेंगदाणे, डाळ्या छान मस्त समप्रमाणात अशा भाजून म्हणजे करपवून घ्यायचे, थोड्या खरपूस भाजून घ्यायचे आहेत. इथे बघा मस्त खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत, डाळ्या, शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत. आणि मग मिरची, कढीपत्त्याची छानपैकी फोडणी तेलामध्ये परतून घ्यायचे. इथे बघा छान मिरची, कढीपत्ता, धणे, तेल, ओवा, जिरा परतवून घेतलेला आहे. आणि परतून झालं की काढून घ्यायचं हे सगळं. आणि आपल्या मोठ्या परातीमध्ये पण जो पातळ पोहे भाजून घेतले आहेत त्याच्यामध्ये ही फोडणी टाकून घ्यायचे. आणि अशा प्रकारे हा मस्त चुरचुरीत चिवडा तयार होतो. छान खरपूस असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. तेल छान गरम करायचं आहे, म्हणजे कडकडीत गरम करायचं आहे, मगच परतवून घ्यायचं. अगदीच नाहीतर मग मऊ पडतो चिवडा आणि ते साहित्यही मऊ पडतो. आता हे सगळं एक एक थोडं थोडं करून त्याच्यामध्ये परतवायचे आहेत. असे इकडे तिकडून हलवून घ्यायचे आहेत आणि छान इकडून तिकडून हलवून झालं की मस्त असा बघा चिवडा तयार होतो. हळद आणि मस्त की हिंगही टाकून घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे असेल तर तिखटही टाकू शकता, लाल तिखटही टाकू शकता, पण मी नाही टाकला. वरून मीठ टाकायचं आहे, साखर टाकायची आणि छानपैकी एकजीव करून घ्यायचा. एकजीव झाला की आपला कुरकुरीत मस्त पातळ पोह्यांचा चिवडा तयार. खायलाही छान कुरकुरीत आणि मस्त चहा बरोबर नुसता खायलाही छान. कसं वाटलं रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.